दोघी बाबाचा दोघी बाबाचा दोघी बाबाचा अरे अटक करा अटक करा धीरेंद्र शास्त्रीला अटक करा छत्रपती वरती अप्रचार इतिहासाची माहिती नसताना नको ते विषय तिथे काढल्यामुळे आम्ही या ठिकाणी त्यांचा जाहीर या ठिकाणी निषेध करतो। त्याचप्रमाणे यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा यासाठी आज आम्ही ACP साहेबांना काँग्रेस कमिटीच्या वतीनं शिवभक्तांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आता निवेदन देणार आहोत। कारण की यांनी मागच्या वेळेला देखील संत तुकाराम महाराजांबद्दल देखील अपशब्द वापरलेले, त्यामुळे ह्या अशा वृत्तीला ते अपमानित करण्याची ही सवय लागलेली आहे। ही सवय अगोदर बोलायचं आणि नंतर माफी मागायची ही यांचा धंदा झालेला आहे। हा धंदा कुठेतरी बंद होऊन याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा यासाठी कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहे। कारण की आपण बघितलं असाल की महाराष्ट्रामध्ये असे भोंदू बाबा भरपूर निघालेत आणि भोंदू बाबांना पूजणारे कोण आहेत, त्यांना जवळ करणारे कोण आहेत, त्यांना साथ देणारे कोण आहेत, ह्या वृत्तीचा देखील आम्ही या ठिकाणी निषेध करतो। आणि यापुढे या भोंदू बाबांनी जर या ठिकाणी जाहीर माफी त्यांनी मागितली असेल तरीसुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल करा, नाहीतर या ठाणे जिल्ह्यामध्ये कुठेही परिसरामध्ये त्याचे आम्ही कार्यक्रम कुठलेही असतील ते कार्यक्रम होऊन देणार नाही। छत्रपतींचा आमच्या झालेला अपमान हा नाही करणार हिंदुस्थान सण, कारण की हिंदुस्थानचे आमचे आराध्य दैवत आहेत, आमचा आत्मा आहे, आमचा सगळं आन बान शान आमची अस्मिता ही छत्रपती शिवराय आहे। आणि छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आदर्श आहेत आणि आमच्या आदर्शांचा आमच्या महात्मांचा कोण जर अपमान करत असेल, कोण त्यांच्याबद्दल अपशब्द वापरत असतील तर आम्ही कदापि सहन करणार नाही। म्हणून त्या ठिकाणी आम्ही शासनाला आम्ही पोलीस स्टेशनला आता पत्र देणार आहोत आणि या बाबाचा या ठिकाणी निषेध करून त्याला अटक करा म्हणून कल्याण शहराच्या वतीनं आम्ही मागणी इथे करणार आहोत। ये नागपुर में जो कार्यक्रम हुआ उस कार्यक्रम में धीरेंद्र शास्त्री जी ने जो कहा कि शिवाजी महाराज युद्ध करते करते थक गए थे और रामदास जी के पास जाके उन्होंने अपना मुकुट सौंपा और अब लड़ाई नहीं करेंगे और उनका राजपाट उनको देंगे। ये जो इनका वाक्य है ये इन्होंने कहाँ से ढूंढ के निकाला ये पता ही नहीं है, ये कौन सी किताब में लिखी हुई ये पता नहीं है। ये धीरेंद्र शास्त्री एक झूठा बाबा है जो हमेशा उसकी सभा में आपने देखा रहेगा कि ये लोगों की पर्ची निकालता है, लेकिन महाराष्ट्र की जनता अब इसकी पर्ची निकालने वाली है। महाराष्ट्र में धीरेंद्र शास्त्री अगर प्रोग्राम लेने आएंगे तो हम उसका विरोध करेंगे और उसके ऊपर और वहाँ पे जो मुख्यमंत्री थे नितिन गडकरी जी थे, राष्ट्रीय स्वयंसेवक के अध्यक्ष थे अपना भागवत जी, आज उनका ये शिवाजी यहाँ महाराष्ट्र की अस्मिता के बदल बारे में जो ये बात करे थे आज इनका प्रेम कहाँ गया। तो ये भाजपा एक झूठा दिखावा करती है और ये बागेश्वर शास्त्री उर्फ धीरेंद्र शास्त्री के ऊपर गुन्हा दाखल होना चाहिए, ऐसी हमारी मांग है। झालेल्या कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्रींनी जो वक्तव्य केलाय महिलांविषयी त्याचा आम्ही महिला काँग्रेसतर्फे जाहीर निषेध करतो। सर्वप्रथम तिथे उपस्थित असणारे मुख्यमंत्री यांनी त्याचा विरोध करायला हवं होतं। यांनी जे महिलांच्या आरक्षणाला घेऊन आंदोलनाची भूमिका दुहेरी भूमिका, एक ठिकाणी एक बाबा आहे तो ढोंगी बाबा, तो महिलांचा अपमान करतो की महिलांनी 4 मुलं पैदा करावी आणि ते एक मुलगा त्याचा संघात पाठवावा। हे जे अपमान, महिला काय मुलं पैदा करण्याचे मशीन आहेत का असं बोलणाऱ्या बाबाचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि नागपूरची सभा ज्याने आयोजित केली होती जी दुहेरी भूमिका भाजपाने दरवेळेस मांडली आहे, एक ठिकाणी महिलाचा अपमान आणि एका ठिकाणी महिला आरक्षणाविषयी आंदोलन, या आंदोलनाचा आम्ही जाहीर निषेध करतो। आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी आहे
आणि धीरेंद्र शास्त्रीवर पण गुन्हा दाखल करण्यावा. खरात आणि धीरेंद्र शास्त्री ह्याच्यामध्ये काही फरक नाहीये, फक्त खरात ओपन झाला आणि हा दाखलेला आहे. सांगा, आज आंदोलन करण्यात आलं काय? धीरेंद्र शास्त्री जे भोंदूबाबा आहे, ज्यांनी हे व्यक्तित्व केलं, जे व्यक्त केलं आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, हे अतिशय चुकीचं आहे आणि हे लोकांची दिशाभूल करणारं हे व्यक्तित्व आहे. आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ते 16 वर्षाचे वयामध्ये सर्वात पहिला किल्ला जिंकणारे, त्याच्यानंतर तोरणा, पन्हाळगड, कोल्हापूर, सुरत असे अनेक किल्ले आमच्या महाराजांनी जिंकलेले. आमची फक्त एवढीच मागणी आहे, धीरेंद्र शास्त्री उर्फ भोंदू बाबा यांना तत्काळ बेड्या ठोका आणि कॅप्टन अशोक खरात सारखा याचा हाल करा. जय भवानी, जय शिवाजी.